हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. मी लीना पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आज आपण तुमचा आवडता सण म्हणजे वटसावित्री पौर्णिमा लवकरच येत आहे. तर या सणाविषयी आपण थोडीफार माहिती बघणार आहोत. तर म्हणजे या दिवशी तुम्ही कोणत्या प्रकारचे वस्त्र जे आहे ते परिधान केल्याने तुम्हाला पूजेचे जे फळ आहे ते लवकरच प्राप्त होईल. तर त्यासाठी ते कलर आणि आपण कोणते वस्त्र परिधान करू नये ते देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर काही दागिने आहेत तर ते कसे कोणते परिधान केल्याने आपल्याला पूजेचं फळ भेटेल तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला आता बघा, वटसावित्री पौर्णिमा म्हणजे सर्व स्त्रियांचा आवडता सण. कारण या दिवशी सुवासिनी स्त्रिया नटून थटून वडाची पूजा करत असतात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी. तर बघा, आता पण या दिवशी कोणते वस्त्र परिधान केल्याने आपल्याला हे पूजेचे जे फळ आहे ते लवकर भेटेल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. तर त्यासाठी बघा, आता महत्वाचा पहिला कलर म्हणजे बघा हिरवा कलर. तर हिरवा कलर हा बघा, देवीला आपण ओटी देखील हिरव्या कलरची भरतो. त्यानंतर चुडा हिरव्या कलरचा भरत असतो. त्यानंतर श्रावण महिन्यात बघा, आपण हिरव्या कलरच्या बांगड्या परिधान करत असतो आणि निसर्ग देखील हिरवा असतो आणि शिव आणि म्हणजे शंकराचं आणि हिरव्या कलरचं एक नातच वेगळं आहे. तर त्यासाठी हिरवा कलर जो आहे तो खूप शुभ मानला गेलेला आहे. तर तुम्ही तो देखील परिधान करू शकता. या दिवशी हिरव्या कलरची साडी देखील परिधान करू शकता. शक्यतो महिलांनो, हिरव्या कलरची साडीच तुम्ही परिधान करण्याचा प्रयत्न करा. आपण इतर वेळी ते ड्रेस वगैरे घालतच असतो, पण एकच दिवस असतो तर पूजेच्या वेळेस देखील ट्राय करा की तुम्ही साडीच परिधान करा. त्यानंतर बघा, पिवळा कलर देखील हळदी कुंकू म्हणजे कसं पिवळा कलर म्हणजे ते देखील आपल्याला सौभाग्याचे प्रतीक मानलेलं गेले. तर बघा, पिवळा कलर हा पिला म्हणजे लग्नाच्या अगोदर आपल्याला हळद लावली जाते पिवळ्या कलरची, म्हणजे त्याचं इतकं महत्व आहे आपल्या याच्यामध्ये. त्यानंतर जेजुरीला बघा, पिवळ्या कलरचा भंडारा सगळीकडे उधळला जातो. देवाच्या याच्यात देखील पिवळ्या कलरला खूप महत्व आहे. त्यानंतर पिवळ्या कलरची तुम्ही साडी या दिवशी परिधान करू शकता. त्यानंतर बघा, गुलाबी कलर देखील आपल्या म्हणजे प्रेमाचं प्रतीक मानलेले गेले. तर या दिवशी तुम्ही जर गुलाबी कलरची साडी जर परिधान केली तर पती पत्नीमध्ये जे संबंध आहे ते म्हणजे बघा प्रेमळ आणि व्यवस्थित राहता, भांडण वगैरे होती नये. कारण हा गुलाबी जो कलर आहे तो आपल्या प्रेमाचं प्रतीक मानलेले गेले. तर त्या दिवशी तुम्ही गुलाबी कलरची देखील साडी परिधान करू शकता. त्यानंतर बघा, बाकीचे अजून देखील कलर आहे. लाल कलर, त्यानंतर पॅरेट म्हणजे पोपटी कलर, त्यानंतर चिंतामणी कलर, चॉकलेटी कलर, म्हणजे हे जे कलर आहे तुम्ही वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी परिधान करून पूजा करू शकता. म्हणजे हे जे कलर आहे यामध्ये अशी सकारात्मक ऊर्जा आहे की जो बघा, तुम्ही जरी आपण एखादा कपडा जरी परिधान केला ना तरी त्यामध्ये अशी एक सकारात्मक ऊर्जा असते. त्यावर देखील आपलं म्हणजे मन फ्रेश असतं. त्यामुळे तुम्ही शक्यतो बघा, हिरवा किंवा पिवळा किंवा गुलाबी हे जे आहे ते कलर ज्या कलरच्या साड्या आहेत ते नक्की घालण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला पूजेचं जे फळ आहे ते नक्कीच भेटेल. आणि आपण जेवढी मनोकामनेने पूजा करतो बघा, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी दिवसभर उपास करतो, तर त्याचं देखील आपल्याला फळ भेटलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही हे जे कलर आहे ते नक्कीच ट्राय करा. तर बघा, त्यानंतर बघा, कोणते जे कलर आहे ते तुम्ही ते घातले नाही पाहिजे. कारण काही काही जे कलर असतात बघा, ते फक्त त्या त्या साठीच आपल्याला लावलेले असतात. तर बघा, एक म्हणजे पांढरा कलर आणि नंतर ब्लॅक म्हणजे काळा कलर. हे जे दोन कलर आहे, आता पांढरा कलर येतो बघा, आपण शांती करतो, पूजा करतो किंवा हे जे शंकराचे सोमवारचे उपवास असतात त्यामध्ये आपण पांढरा जो कलर आहे तो वस्त्र परिधान करत असतो. पुरुष बघा, पांढऱ्या कलरचे धोतर परिधान करत असतात शांती, होम, हवन त्यासाठी. तर त्यामुळे पांढरा हा कलर आहे ना, हा देखील वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वर्ज्य करा, म्हणजे घालू नका शक्यतो. कारण तो फक्त शांती, होम, हवन यासाठीच आहे. त्यानंतर बघा, काळा कलर. तर काळा कलर देखील बघा शनीचा म्हणजे शनिदेवांचा प्रतीक येतो. तर काळा कलर देखील वर्ज्य करा. बहुतेक वेळेस काय होतं बघा, काळं वस्त्र म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा जे असते ना ती लवकर खेचत असतं ते.
तर त्यामुळे काळं वस्त्र देखील तुम्ही परिधान करू नका. त्यानंतर असा डार्क निळा कलर तो देखील या दिवशी परिधान करू नका आणि कलरची साडी देखील घालू नका शक्यतो. हे 3 जे कलर आहे तुम्ही ते घालू नका. म्हणजे काय होईल बघा, तुम्ही जरी पूजा सर्व मनोकामना पूर्ण केली, सर्व व्यवस्थित केली, पण तुम्ही जे 3 कलर जर जर साड्या परिधान करून पूजा केली, तर तुम्हाला जे फळ आहे ते भेटणार नाही पूजेचं. तर त्यासाठी हे शक्यतो वर्ज्य करा. त्यानंतर बघा दागिने. तर काही काही महिला काय असतात फॅन्सी मध्ये फक्त जे असे गोल्ड असे मधले म्हणजे बघा असे राऊंड मधले जे असतात ते मंगळसूत्र घालतात. शक्यतो बघा पूजेच्या दिवशी तुम्ही निदान असे आपले जे वाट्यांचे 2 मंगळसूत्र असतात ते घालण्याचा प्रयत्न करा या दिवशी. इतर वेळी ठीक आहे, पण पूजेच्या दिवशी तरी तुम्ही जे मंगळसूत्र आहे ते परिधान करा. त्यानंतर बघा आता सध्या काय आहे, ज्या कलरची साडी घेतली ना महिला त्याच कलरच्या बांगड्या देखील परिधान करतात. पण इतर वेळी ठीक असतं, पण शक्यतो या दिवशी तरी तुम्ही हिरव्या कलरच्या ज्या बांगड्या असतात ना बघा, हे बघा अशा कलरच्या ज्या हिरव्या कलरच्या ज्या बांगड्या असतात ना त्या तुम्ही घालण्याचा प्रयत्न करा. तर बघा या दिवशी नक्कीच हिरव्या बांगड्या तुम्ही घालण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कडं, ब्रेसलेट काही पण वापरू शकता, पण त्यामध्ये कमीत कमी 6 हिरव्या बांगड्या तरी घाला पूजेच्या दिवशी, कारण हिरव्या बांगड्यांना खूप महत्व आहे. श्रावण महिन्यात बघा हिरव्या बांगड्या घालतात आणि सुवासिनी स्त्रियांच्या हिरव्या बांगड्या म्हणजे हे एक वेगळंच नातं आहे. तर त्यासाठी आजच्या दिवशी तरी तुम्ही उपवासाच्या दिवशी म्हणजे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी हिरव्या बांगड्या परिधान करा. त्यानंतर बघा जशी साडी घातली ना महिला त्यावरच टिकली वगैरे देखील तशीच वेअर करतात त्याच कलरची. पण या दिवशी ना शक्यतो तुम्ही व्हाईट किंवा ब्लॅक कलरची टिकली म्हणजे जी आहे ना ती टाळा. ती घालू नका म्हणजे लावू नका. तुम्ही त्यानंतर आपली जी नॉर्मल लाल चॉकलेट कलरची जी टिकली तुम्ही ती लावू शकता. त्यानंतर त्याखाली थोडं हळदी कुंकू लावा. म्हणजे कसं ह्या दिवशी जे जो सण आहे तो सुवासिनी स्त्रियांचा सण आहे. त्यामुळे तुम्ही जे शृंगार जरी आहे ना तो देखील सुवासिनी स्त्रियांसारखाच करा. म्हणजे तुम्हाला या पूजेचं जे महत्व आहे ते देखील तुम्हाला म्हणजे जे पूजेचं जे फळ आहे ते देखील तुम्हाला भेटेल, कारण तुम्ही एवढी मनोभावाने पूजा करता. आणि त्यामध्ये अशा छोट्या मोठ्या चुका झाल्यानंतर आपल्याला त्या पूजेचं जे फळ असतं इच्छित फळ ते भेटत नाही. आणि बघा आजच्या म्हणजे त्या दिवशी तुम्ही शक्यतो घरामध्ये वाद, तंटे, कटकट हे देखील शक्यतो टाळा करू नका. कारण तेवढे तरी दिवस तुम्ही टाळा. आणि पुरुष लोकांनी देखील बघा कारण आपली पत्नी आपल्यासाठी एवढे दिवसासाठी आपल्यासाठी दिवस उपवास वगैरे करते, तर त्यांनी देखील सहकार्य करा. त्यांनी देखील कटकट वगैरे भांडण वगैरे होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर बघा आता जो सण आहे तो नंतर बघा बहुतेक स्त्रिया काय करतात वडाच्या झाडाची फांदी वगैरे तोडून आणता आणि त्याची घरीच पूजा वगैरे करतात. तर असं करू नका प्लीज, कारण वडाची फांदी तुम्हाला शक्य नसेल ना तिथे जाणं, तुम्ही छोटस एखादं रोपट जरी आणून लावलं कुंडीमध्ये आणि त्याची पूजा केली तरी चालेल. पण झाडाची फांदी वगैरे तोडून अशी पूजा वगैरे करू नका, कारण त्याचं देखील आपल्याला फळ लाभणार नाही. तर त्यासाठी तर बघा हे आता ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या म्हणजे मान्यावर असतं. त्यामुळे आता मी तर तुम्हाला एवढे नियम सांगितले, तुम्हाला जे पटत असतील ते वाटत असतील तुम्ही ते म्हणजे तुमच्या जे पूजेच्या दिवशी आहे त्याचं थोडंफार म्हणजे लक्षात घेऊन जर त्याचे कलरच्या साड्या किंवा काही पूजेचं महत्व तुम्हाला मी सांगितलंय ते तुम्ही नक्की म्हणजे तुमच्या मान्यावर आहे, तुम्ही ट्राय करा तेवढं शक्य होईल तेवढं. त्यानंतर बघा आणि शक्यतो ज्या त्या दिवशी ना महिलांना शक्यतो साडीवरच पूजा करा म्हणजे स्त्रियांनी. तर बघा तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला कमेंट करा आणि तुम्हाला काही अजून अशीच माहिती हवी असेल तर ते देखील कमेंट करा. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.